नमस्कार. अथ तो ज्ञान जिज्ञासा. आपल्या जिज्ञासेपोटी आपल्याला माहिती असावं म्हणून भारतीय तत्वज्ञानातील षड्दर्शनाचा आपण विचार करत होतो आणि सहावं दर्शन वेदांत त्याची प्रस्तावना आपण पाहिली. आज आपण जगद्गुरु आदि शंकराचार्य यांनी सांगितलेला अद्वैतवादाचा सिद्धांत पाहणार आहोत. अभ्यास तर खूप पुढची गोष्ट आहे. आपल्याला पूर्ण तोंड ओळखही एका व्हिडिओत करून घेता येणार नाही, तरी आपण प्रयत्न करू आणि शक्यतो रंजक पद्धतीने. इसवी सन 788 ते 820 उणे पुरे 32 वर्षाचं आयुष्य लाभलेले हे जगद्गुरु आदि शंकराचार्य यांनी वयाच्या 8व्या वर्षी वेद अध्ययन कंप्लीट करून संन्यास दीक्षा ग्रहण केली होती. आणि त्यावेळेस वेदाची प्रतिष्ठा पुन्हा मिळवून देण्यासाठी आणि नास्तिक दर्शनाकडे वळलेल्या लोकांना पुन्हा सनातन धर्माकडे, सनातन संप्रदायाकडे खेचून आणण्याची त्या काळात त्यांनी शास्त्रार्थ चर्चा करायचं ठरवून पूर्ण भारतभर भ्रमण केलं आणि चारही दिशांनी जय मिळवला, ज्याचे खुणा आजही चारही दिशेला त्यांचे शंकर मठ कायम आहेत. जसं जोशी मठ, गोवर्धन मठ, त्यानंतर श्रृंगेरी मठ आणि वृंदावन मठ. तर अशा तळपत्या सूर्यानी जे सिद्धांत सांगितलेला आहे तो अद्वैत वेदांत. आता अद्वैत याचे दोन शब्द एकत्र आले, अ आणि द्वैत. दोन नाहीत ते. शंकराचार्यांनी अद्वैत सिद्धांत मांडताना सांगितलं की जीव आणि ब्रह्मा दोन नाही आहेत, एकच. त्याला अद्वैत असं नाव दिलं. आणि शंकराचार्यांचा सिद्धांत समजून घेताना त्यांची शब्दावली समजणं फार आवश्यक आहे. हा सिद्धांत मांडताना ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीवो ब्रह्मा न परे असा मांडलेला आहे. याच्यात दोन सूत्र आले जे दोन वेगवेगळ्या उपनिषदातून घेतलेले आहेत. ब्रह्म सत्य जगन मिथ्या मांडुक्य उपनिषदातले, जीवो ब्रह्मा न परा हे निरालंब उपनिषदातले. तर ब्रह्म सत्य आणि बाकीचं सगळं झूट आहे, जगत मिथ्या. जीव आणि ब्रह्म एकच आहे असं त्यांचं या वाक्याचा सरळ सरळ अर्थ. आता आपल्याला हे वाक्य जर समजून घ्यायचं असलं तर अगोदर त्यांनी सांगितलेल्या सत्ता कोणत्या. आता हे सत्ता काय, तर सत्ता मानवी अनुभवाच्या पातळ्या असं आपल्याला म्हणता येईल. 3 पातळ्या सांगितल्या. एक व्यावहारिक, म्हणजे आपण दररोज जगतो ती पातळी. दुसरी प्रातिभासिक, म्हणजे आपण झोपलो असताना जे स्वप्न पाहतो त्यातले अनुभव. आणि तिसरी पारमार्थिक, म्हणजे ब्रह्माची जाणीव होणार. आता ह्याला आधार मांडुक्य उपनिषद आहे, ज्याच्यात त्यांनी अयम आत्मा चतुष्पाद म्हणून सांगितलं आणि 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. तर तो समजून सांगितला, तो विषय पुढे वाढत जाईल. तर एक म्हणजे आपण व्यवहारात जगतो ती पातळी, ते जगत. दुसरं स्वप्नावस्था, प्रतिभासिक, त्याच्यातही आपण जगत असतो. स्वप्न आपल्याला पडतं, आपण कुणीतरी सुंदर बागेत कुठंतरी फिरत असतो, मजेत असतो, तितक्यात
आपल्याला जागेत उठवतो, आपण आपला अंथरुणात असतो, अरे किती छान स्वप्न पडत होतं. तर त्यावेळेस ते खरं असतं, उठल्यानंतर अंथरुणात हेही खरं असतं. तर दोन्ही पातळ्या तिथं आल्या. आणि तिसरी पारमार्थिक, तर ती पातळी साधण्यासाठी समाधी लागावी लागती. त्यानंतर मग ते आपलं योग दर्शन अष्टांग योग पूर्ण करून तिथवर जावं लागतं. म्हणजे जीव आणि ब्रह्मा एकच आहे, आपणच ब्रह्मा आहे याची जाणीव होती. मग त्याला खूप सगळे दृष्टांत आहेत. या उपनिषदाचा 2 पक्षाचा खास दृष्टांत आहे की एक अनुभव घेत असतो आणि दुसरा साक्षी भाव ठेवत असतो, आणि नंतर कळतं की ते दोन्ही पक्षी एकच आहेत हे समजायचं. ती पातळी ब्रह्म जाणण्याची. तर ब्रह्म सत्य म्हणते तोपर्यंत आपल्याला काही घेणं देणं नाही. पण जगत मिथ्या म्हणलं तर का म्हणलं, तर मिथ्या ह्या शब्दाचा अर्थ असत असा गृहीत धरलेला आहे. तला य जोडलेलं नाही, सत्य असं नाही, तचा पाय मोडलेला आहे. असत सत. आता ते आपला पहिलं दर्शन सांख्य दर्शन, सत्कार्यवाद, जे हजर असतं ते सत. आता ते हजर असतं जगत, पण कसं असत का, तर ते परिवर्तनशील आहे, ते आत्ता नसतं. थोड्या वेळाने पाहिलं तर पहिल्याचं जग शिल्लक नसतं, म्हणून असत. जग परिवर्तन आहे. ब्रह्मा असत आहे म्हणजे काय, कायम आहे. ब्रह्मा कधीही बदलणार नाही, ब्रह्म कधीही बदलत नाही. ब्रह्मा म्हणजे मी ब्रह्म म्हणतोय, चुकून एखादा शब्द इकडं तिकडं झाला तर समजून घ्या. ब्रह्म कायम आहे. ब्रह्माचं भरपूर वर्णन केलेलं आहे. ब्रह्म सर्वव्यापी आहे. इथं एक आपली गैरसमज दूर करून घेण्याची गोष्ट आहे की ब्रह्म जे आपण म्हणतो चराचरात ब्रह्म आहे, चराचरात ईश्वर आहे, पण ते तसं नाही आहे. ईश्वरात चराचर भरलेलं आहे असा अर्थ आहे त्याचा. त्याच्यामुळं एखाद्या वाईट गोष्टीत ईश्वर आहे का असं जर विचारलं गेलं, नाही, तिथं ईश्वर आहे का विचारणारे खूप आपले खोडसाळ लोक आहेत. तर लक्षात ठेवून सांगायचं की ही सर्व ब्रह्मांड, ही सर्व सृष्टी ब्रह्मामध्ये लीन आहे, ब्रह्माचाच अंश आहे. त्याच्यामुळं ब्रह्मात ह्याच्यात नाही तर हेच ब्रह्मामध्ये आहे. असो, अजून एक गैरसमज दूर करायचा की ईश्वर, अद्वैत मतवाद्याच्या मताने ब्रह्म ही सुप्रीम सत्ता आहे, सर्वोच्च सत्ता आहे, सर्वतोपरी सत्ता आहे. पण ईश्वर ही लौकिक सत्ता आहे, व्यावहारिक सत्ता आहे. भावनाचा तू भुकेला रे मुरारी. तर ईश्वर प्रसन्न होतो, वरदान देतो. ईश्वर क्रोधिष्ट होतो, दुष्काळ पडतो, वगैरे गोष्टी हा ईश्वराचा गुण आहे. ईश्वर भावभावनात गुंतला जाऊ शकतो. गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की तुला हा जो मी दिसतो ते मायेमुळं, ईश्वर मायेमुळं आहे. ब्रह्म सत्य आहे, मायेमुळं दिसतो. आता हा माया हा एक वेगळा शब्द आपल्याला आला. तर अद्वैत मतवाद्यांनी, जगद्गुरूंनी सांगितलं की माया ही ब्रह्माची अनस्यूत शक्ती आहे. म्हणजे ब्रह्मामध्ये ही एक शक्ती आहे की जी माया म्हणून ओळखली जाते. जीवाला म्हणजे आत्म्याला आहे ती परिस्थिती तशी न दिसता त्यात आपण वेगळ्या स्वरूपात दिसतो. सांख्य दर्शनाचा तो सिद्धांत चित्त, मन बुद्धी अहंकार मिळून चित्त होतं आणि
पुरुषाचं प्रतिबिंब त्या चित्तात दिसतं, योग दर्शन. आणि त्या प्रतिबिंब चित्तात असल्याने ते स्वतःला अहंकाराने स्वतः सगळं असल्यासारखं समजून सुखी दुःखी होत राहतो. तोच हा सिद्धांत आहे की माया जी आहे, सच्चित, जे चित्त कायम असतं म्हणून सच्चित, ते त्यांना दाखवत राहतं की तुम्ही सुखी आहेत, दुःखी आहेत. आहे ती परिस्थिती नाही दाखवत की आपण ब्रह्माचे अंश आहोत आणि ब्रह्माने आपण एकच आहोत. ही परिस्थिती न दिसता व्यावहारिक जगात दिसत राहतं की हे माझं घर आहे, ही माझी बायको, ही माझी मुलं आहेत, ही मोठी झाली, यांनी खूप कमवलं, मी दुःखी झालो, मला काही नाही, किंवा मला कष्ट पडतायत, मला त्रास होतोय, मला रोग झालाय, वगैरे वगैरे वगैरे. सुखदुःखाच्या भावना त्याच्यामुळं येतात जीवाला. तर मग त्यांनी सांगितलं की मायेचे दोन गुण वर्णन केले त्यांनी. एक म्हणजे आहे त्या परिस्थितीवर आवरण घालते, म्हणजे पडदा टाकते, आणि दुसरी म्हणजे नको त्या वस्तू दाखवत राहते, नको त्या गोष्टी आपल्याला दिसत राहतात, भ्रमात नेते. भ्रमाचा जुना दृष्टांत आहे साप आणि दोरी. जोपर्यंत दोरीला आपण साप समजतो तोपर्यंत आपल्याला भ्रम असतो, आणि ज्यावेळेस खरं ज्ञान होतं त्यावेळेस आपल्याला हे समजून येतं की ही दोरी आहे, साप नाही, परत दुसरं ज्ञान. तर असे ज्ञानाचे जगद्गुरूंनी सुद्धा, शंकराचार्यांनी दोन प्रकार सांगितलेत, एक पराज्ञान आणि अपराज्ञान. ब्रह्माचं ज्ञान मिळण्यासाठी अपराज्ञान काही उपयोगाचं नाही, पराज्ञान नाही पाहिजे. अपराज्ञान व्यावहारिकसाठी, ईश्वर प्राप्तीसाठी अपराज्ञान चालेल. ब्रह्म लीन होण्यासाठी आणि ब्रह्मात मिसळून जाण्यासाठी पराज्ञान आवश्यक आहे. आणि पराज्ञान तूर्य अवस्थेच्या पुढे, म्हणजे समाधीच्या पासून पुढे मिळू शकतं. मग त्यावेळेस सुख दुःख ह्या भावनाचा काही परिणाम जीवावर म्हणजे आत्म्यावर होणार नाही. असो, आपण बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या. त्यानंतर त्यांनी जसं इतर दर्शन म्हणजे तत्त्वज्ञानाचं म्हणणं आहे, तसंच मोक्ष आणि मुक्ती हा ह्या दर्शनाचा सुद्धा उद्देश आहे. मुक्ती म्हणजे दोन प्रकारची जगद्गुरूंनी सांगितली शंकराचार्यांनी. एक म्हणजे जीवनमुक्ती आणि दुसरं विदेहमुक्ती. जीवनमुक्तीमध्ये जीवन संपत नाही, पण ब्रह्म आणि स्वतः एक असल्याचा ची जाणीव पूर्ण होते. सुख दुःखात या व्यावहारिक जगात तो रमत नाही आणि सतत हसत राहतो. उलट ब्रह्माचं एक स्वरूप लक्षण त्यांनी सांगितलं, सच्चितानंद. सच्चित आनंद, कायम स्वरूपी चित्तात आनंद असतो, त्याच्या बाहेर कुठलीही परिस्थिती कशी का असेना. लहान लेकरू पाळण्यातलं किंवा उन्मनी अवस्थेत पोहोचलेले साधू हे सच्चितानंद रूपी जीवनमुक्त असतात. जीवनमुक्त साधूचे आपण बरेच सगळे मठ वगैरे इथं आजूबाजूला पाहिलेले आहेत. आणि विदेहमुक्ती म्हणजे मरणानंतर ब्रह्मलीन होणं. मला वाटतं एवढं आत्तापुरतं पुरे. पुढच्या व्हिडिओमध्ये यावर जे मत निर्माण झाले वेगळे वेगळे, त्या मताचा आपण अभ्यास करू. त्यात विशिष्ट अद्वैत रामानुजाचार्याचं भक्तिमार्गाकडे नेणार आहे, द्वैत माधवाचार्याचं, त्यानंतर द्वैताद्वैत निंबकाचार्याचं, शुद्धाद्वैत वल्लभाचार्यांचं, भेदाभेद भास्कराचार्यांनी मांडलेला सिद्धांत, अचिंत्य भेदाभेद बलदेव उपाध्याय यांचे, यावर
थोडा काय काय फरक आहे हा विचार करू. आणि आधुनिक वेदांती रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, अरविंद घोष, स्वामी शिवानंद, राजाराम मोहन राय, स्वामी करपात्री आणि रमण महर्षी यांचाही वेदांती म्हणून त्यांच्याही तत्त्वज्ञानाचा थोडासा परिचय करून घेऊ. आत्तापुरतं इतकं पुरे. धन्यवाद.